आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना बंद करणार नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांचं लेखी उत्तर. तर लाडक्या बहिणींनाही 2100 रुपये द्यायला नकार दिलेला नाही. अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण. शंभर दिवसात एक विकेट गेली, 6 महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार. सुप्रिया सुळेंचा मोठा दावा. बरं झालं पक्ष फुटला. फालतू माणसांसोबत काम करणं शक्य नाही. एकतर तो माणूस पक्षात राहिला असता, नाहीतर मी. सुप्रिया सुळेंची नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भाजपच्या सर्व आमदारांना जेवणासाठी निमंत्रण. मतदारसंघातले महत्त्वाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडायला आमदारांना संधी मिळणार. लोकशाही मराठीच्या बातमीची विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून दखल. संरक्षक भिंत घोटाळ्याची चौकशी करण्याची दानवेंची मागणी. राज्यभरामध्ये शिवजयंतीचा उत्साह. भिवंडीतील शिवरायांच्या मंदिराचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. राज ठाकरेंच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातलं वातावरण तापलं. नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि सिल्लोडमध्ये आंदोलन. विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दल आक्रमक. मुंबईमध्ये डिजिटल अरेस्ट स्कॅम. 86 वर्षीय वृद्ध महिलेची 20 कोटींची फसवणूक. पोलीस अधिकारी असल्याचं भासवत चोरट्यानं केला होता फोन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.